नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। खेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। खेड तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अजय दादाभाऊ गावडे, राहणार वडाचीवाडी, केंदूर, तालुका शिरूर, याला खेड पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर पीडित मुलगी ही खेड तालुक्यातील रहिवासी आहे, तर आरोपी हा पीडित मुलीच्या बहिणीचा पती आहे। दिनांक ऑगस्ट 28 रोजी रात्री आरोपी खेड येथे पीडित मुलीच्या घरी आला। त्याने पीडित मुलीला फोनवरून सांगितले की मला कांद्याची गाडी खाली करण्यासाठी पुण्याला जायचे आहे, तू माझ्यासोबत चल, नाही तर मी माझ्या जीवाचे काहीतरी करेन। या धमकीने घाबरलेल्या मुलीला त्याने गाडीत बसवून पुण्याला नेले आणि नंतर शिक्रापूर जाधव वस्ती, तालुका शिरूर येथे आणले। तिथे भाड्याच्या खोलीत 2 दिवस तिच्यावर वारंवार बलात्कार केला। पीडित मुलीने आरोपीला घरी सोडण्याची विनंती केली, परंतु त्याने तू माझ्यासोबतच राहायचे, नाही तर मी तुझ्या बहिणीला मारून टाकीन अशी धमकी दिली। दरम्यान दिनांक ऑगस्ट 31 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडील आणि चुलते तिला शोधत जाधव वस्ती येथे पोहोचले। त्यांना पाहताच आरोपी मुलीला खोलीवर सोडून पळून गेला। पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला आणि खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। खेड पोलिसांनी आरोपी अजय दादाभाऊ गावडेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड।